आम्ही गेलो व्हिएतनामच्या अशा ठिकाणी जिथे फारसे भारतीय जातच नाही. हे ठिकाण कुठल्या तरी वेगळ्याच जगात आहे असं वाटतं. इथे फक्त पाण्यातून नाही तर 9 वेगवेगळ्या गुहांच्या आतमधून बोटीने प्रवास केला. इथे अवतार चित्रपटासारखं टेलिपोर्ट होऊन अवतारच्या जगात आल्यासारखं वाटतं. हो, कारण जिथे नजर जाईल तिथे फक्त डोंगर आणि नद्या, फक्त निसर्ग. माणसाचा इथे मागमूसही नसेल असं वाटावं असा निसर्ग. हजारो वर्ष मागे भूतकाळात आल्यासारखं वाटावं असं हे ठिकाण. आजपर्यंत देशात परदेशात खूप ठिकाणी फिरलो, पण हे ठिकाण म्हणजे काय बोलू, मला शब्दच सापडत नाहीयेत, इतकं सुंदर. हे ठिकाण म्हणजे व्हिएतनाम मधलं सुंदर गाव निन बिन. इथे कसं यायचं, ट्रिप कशी प्लॅन करायची, सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुख्य म्हणजे इथे कुठे राहायचं. आम्ही इथे राहिलो अशा होमस्टे मध्ये की जे हे ठिकाण लई स्वस्तात मिळालं. तर हे कुठलं ठिकाण, खायचं काय, सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राव. तर व्हिएतनाम ट्रिपची सुरुवात आम्ही केली फुक्वॉक आयलंड पासून. आता फुक्वॉक आयलंडचा वेगळा व्हिडिओ केला आहे ज्यामध्ये कुठे फिरायचं सगळी सविस्तर माहिती दिली आहे. तो व्हिडिओ बघायचा राहिला असेल तर पटकन बघून टाका आणि ट्रॅव्हल फूडचे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी सुकीर्तजी चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करून टाका. तर फुक्वॉक आयलंडवरून व्हिएटजेटची डोमेस्टिक फ्लाईट घेऊन आम्ही पोहोचलो व्हिएतनामच्या राजधानीत म्हणजेच हनोईला. हनोईला मुंबईवरनं सुद्धा खूप साऱ्या थेट फ्लाईट्स आहेत. हनोई पासून साधारण 2 ते 2.5 तासाच्या अंतरावरती आमची कॅब बाहेर आलेली आहे. इथे लिमोजिन नावाचा प्रकार मिळतो, म्हणजे अशी मोठी व्हॅन असते, तर ती आमची बाहेर आलेली आहे आणि इथून 2.5 तासात आपण तिकडे पोहोचणार आहोत. तर ही होती आमची व्हॅन, ज्याला इथे लिमोझिन असं म्हणतात. 10 सीटर असते आणि प्रत्येक सीट रिक्लायनर सारखं असतं. फुल रॉयल. हनोई ते निनबिन ड्रॉप 10,000 रुपये म्हणजे प्रत्येकी 1,000 रुपये. हानोईच्या गजबजलेल्या शहरातून प्रवास सुरू झाला आणि जसे जसे निनबिनच्या दिशेने जायला लागलो तशा तशा उंच इमारती, ट्रॅफिक, भरमसाठ गाड्या कमी होत गेल्या. इमारतींची जागा डोंगरांनी घेतली आणि ट्रॅफिकची जागा नदीने. मुख्य रस्ता सोडून आडवाटेचा रस्ता पकडला आणि आमच्या राहण्याच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. फायदे 2-2.5 तासाचा प्रवास करून आम्ही निनबिनला पोहोचलेलो आहोत आणि हा आमचा होमस्टे आहे, सायन्सॉन लेकसाइड बंगलो. माझा उच्चार चुकू शकतो, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. आणि हा होमस्टे आहे आणि त्यांचे कॉटेजेस आहेत. आणि आत्तापर्यंत मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहिलोय, पण भाई हा जो काही होमस्टे आहे म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत. काय लेवलचा होमस्टे मी तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली हा पर्वत हे काहीच नाही, हे काहीच नाही. इथून फक्त तुम्ही असा गेलात, हे आहे कॉटेज, आणि कॉटेजवरनं थोडंसं पुढे गेलात, कमाल कमाल कमाल. आणि याला ट्रँग ॲन नदी म्हणतात. याच नदीतनं जवळजवळ 2 ते 3 तासाचं त्यांचं बोटिंग असतं. आणि जे काही सिट आउट्स आहेत यांचे, शांत फक्त नदी आणि हे खूप सारे असे छोटे छोटे पर्वत म्हणूयात किंवा छोटे छोटे डोंगर म्हणूयात आपण. म्हणजे असंच म्हणावंसं वाटतंय की काय नदी काय डोंगर, एक सगळं ओक्यामध्ये एकदम. आणि मी तुम्हाला रूम पण आतनं दाखवतो. गेल्या गेल्या छानपैकी असा डेक आहे आणि इथे डायरेक्ट गॅलरी आणि हा जो काही व्ह्यू आहे, क्या बात. आतमध्ये रूम त्यांनी 2 डबल बेड दिलेत. बेस्ट रूम आहे आणि डायरेक्ट व्ह्यू आहे इथे समोर. वॉटर व्हिला असावेत असे हे कॉटेज होते. प्रत्येकाला स्वतंत्र डेक आणि कमाल व्ह्यू. कॉटेज सोबत स्विमिंग पूल होताच आणि जागोजागी त्यांनी खूप सुंदर सिटआउट सुद्धा तयार केले. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तासनतास कॉफी पीत बसू शकता. आणि हे एक कॉटेज 3 लोकांसाठी आम्हाला पडलं फक्त 5,000 रुपयांमध्ये, ज्यामध्ये तिघांसाठीचा ब्रेकफास्ट सुद्धा समाविष्ट होता. म्हणजे कॉटेजचे पर हेड फक्त 1,800 रुपये पर डे. तर आता निनबिन फिरायला सुरुवात करतोय आम्ही आणि आमचा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट राहणार आहे
या बाईक्स. तर इथे बाईक रेंटल मिळते 1.5 लाख डॉंग, म्हणजे आपले इंडियन 500 रुपये 24 तासाचे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आमच्या राहण्याच्या ठिकाणीच पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी ते दिलेलं आहे आणि ते पेट्रोल इथेच आम्हाला भरून देत आहेत. तर इथे पेट्रोल महाग आहे, 119 रुपये लिटर आहे. तर आज कम्प्लिटली निनबिन, जीवाचा निनबिन बाईकवर. आमच्या राहत्या ठिकाणापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर होतं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ट्रॅन ॲन, जिथे होतं जगातलं सगळ्यात भारी बोटिंग. खरं तर निनबिन प्रसिद्धच आहे इथल्या बोटिंगसाठी. ट्रॅन ॲन मध्ये बोटिंगसाठी 3 ट्रॅक आहेत. त्यातला एक ट्रॅक निवडावा लागतो. आता तो कुठला निवडायचा यावर आमची चर्चा सुरू झाली. रूट 1 खूप कन्फ्युजन होतं. 3 रूट्स आहेत आणि तिन्ही भारी आहेत म्हणतायत, पण या रूट 1 हा लॉंगेस्ट आहे आणि आपल्याला भाऊ पैसे वसूल करायचे. 9 गुहेत मधनं तुम्ही जाणार आहात, तर बघूयात. खूप जास्त एक्साइटेड आहे. मग बोटिंगचं तिकीट काढून आम्ही घाटाच्या दिशेने निघालो. तिकीट किती होतं ते तुम्हाला पुढे सांगतोच. खूपच जबरदस्त सिस्टीम होती. ट्रॅन ॲन इथे जास्त पर्यटक नसतात, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. आम्ही बोटींपाशी पोचलो. प्रत्येक बोटीत फक्त 4 लोकांनाच परवानगी असते. आमचा 14 लोकांचा ग्रुप होता, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या बोटीत बसले. नावाड्याला रूट सांगितला रूट 1 आणि बोटिंगला सुरुवात झाली. 3ही ट्रॅकच्या बोटी एकाच पॉइंटवरून सुटतात, त्यामुळे सुरुवातीला खूप साऱ्या बोटींची गर्दी दिसत होती. हळूहळू प्रत्येक बोट आपापल्या ट्रॅकला वेगळी होणार होती. आमच्या बोटीमध्ये मी, उर्मिला, अथांग आणि अथांगचे आजोबा असे 4 जण होतो. बोटिंग चालू झाल्या झाल्या अथांग साहेबांना पाण्यात हात घालायचं काही राहिलं नाही. कुठे सारखे? आमच्या ज्या नावाडी होत्या त्यांचं वय 55 होतं, पण 25च्या मुलीला लाजवेल एवढी त्यांची एनर्जी होती. त्यांनी आम्हाला काही व्हिएतनामीत शब्द पण शिकवले. चुपमंग नम्माई म्हणजे हॅपी न्यू इयर अँड थायमाई मीन्स यू टू. त्यांना मदत म्हणून आम्ही वल्लवण्याला थोडा हातभार लावत होतो. हळूहळू बोटींची गर्दी कमी झाली. चहूबाजूंनी वेढलेले हिरवेगार डोंगर आणि पाणी. सगळ्या बोटी अचानक गायब कुठे होत आहेत असं वाटलं आणि समोर बघितलं तर डोंगरात छोटीशी गुहा होती. हळूहळू आमची बोटही त्या गुहेत गडप झाली. गुहेतून बोटिंग आयुष्यात पहिल्यांदाच करत होतो. इतकी देखणी गुहाच बघितली नव्हती. काही ठिकाणी उंची कमी होती, त्यामुळे वाकायला लागत होतं. गुहेतून चाललोय आपण. वाक 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 वाका 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 वाका. वाका. अथांग तर मंत्रमुग्ध होऊन सगळं अनुभवत होता. गुहेमध्ये त्यांनी खूप योग्य ठिकाणी लाईट लावल्यामुळे आतल्या खडकांचे आकार सुंदर शिल्पासारखे दिसत होते. फक्त वल्लवण्याचा आवाज आणि संथ वाहणारं पाणी. जवळजवळ अर्धा ते पाऊण किलोमीटरची ती गुहा होती. संपली गुहा. गुहेतून बाहेर पडल्यावर तर सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय असं वाटायला लागलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. खूप छान. म्हणजे न्यू इयर असं इतकं मस्त सेलिब्रेट झालं 1 जानेवारी. अरे ग्रेट. फार भारी एक्सपिरियन्स हा. आणि नातवासोबत निसर्गाचं दिव्यत्व नातवासोबत, हा 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 हा. आमच्या अथांग सोबत गोडूल्या. पहिल्या गुहेचा आनंद मनात साठवून पण झाला नव्हता, तेवढ्यात दुसरी गुहा लागली. छोटीशी होती तरी पण खूप देखणी. प्रत्येक गुहा पार केल्यावर निसर्ग अजूनच जास्त खुलतोय असं वाटत होतं. आई शपथ, कमळ आहेत समोर. खोटं वाटतंय. खोटी कमळ ठेवलीत असं वाटतं. इतकी सुंदर आहेत. अथांग त्याच्या सगळ्यात जवळच्या लाडक्या मित्रासोबत म्हणजेच आजोबांसोबत बोटिंग करत होता. त्याचा त्याला जास्तच आनंद झाला होता, जो तो सुद्धा शब्दात व्यक्त करू शकत नव्हता. बाबा गाणं म्हणायचं ते आठवतं मला. किती रे तुझे रंग, किती रे तुझ्या छाया, दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया. म्हणजे प्रत्येक निसर्गाचा हा जो आविष्कार आहे हा उत्सवच आहे आणि तो वाया जातो प्रत्येक क्षणाला. इतके सगळीकडे ते उत्सव आहे. आणि डोळे कमी पडतायत. माझे 2 डोळे कमी पडतायत असं बाबा खूप छान गाणं म्हणायचे. असं जेव्हा खूप निसर्गात किंवा हिमालयात असं फिरायला गेलं की बाबांचं ठरलेलं गाणं असायचं, ते आठवते मला. तसंच होतंय. 2 डोळे सुद्धा कॅमेऱ्याची लेन्स, आपले 2 डोळे सुद्धा कमी पडतात. फक्त मनात साठवून घ्यायचं, डोळ्यात सुद्धा साठवून घेऊ शकत नाहीये असं सौंदर्य.
हा म्हणतात तिसरी गुहा आली. ही थोडी उंचीने मोठी होती. सतत इकडे तिकडे धावणारा अथांग इतका शांत आणि निवांत झाला होता की तो त्याची आवडीची गाणी गुणगुणत वगैरे होता. साधारण तासभर बोटिंग केल्यावर आम्ही आमच्या पहिल्या मंदिरामध्ये आलो. बोट सुंदर घाटावर थांबली. कसा होता अनुभव? अरे लय भारी. 3 गुहा ना, 3 गुहा झाल्या टोटल. हा अजून 6 गुहा आहेत. 9 गुहांचा ट्रॅक आहे. हा लय भारी, म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत, इतका भारी. इथे एक मंदिर होतं आणि ते बघण्यासाठी साधारण 300 पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागणार होत्या. सगळ्यांनाच उत्साह होता, माझ्यात जरा जास्तच होता, त्यामुळे निघालो. तर पहिला जो स्पॉट आहे टेम्पलचा, त्यासाठी खूप पायऱ्या चढायला लागतात आणि खूप पायऱ्या उतरायला पण लागतात. त्यामुळे काही लोक आमच्यातली मागे थांबली आहेत, कारण आज संध्याकाळी परत 500 पायऱ्या चढायच्या आहेत. पण मला असं झालं एवढं आलोच आहे निम्म्या वाटेत, तर बघून यावं की कशी आहे जागा. आणि बापरे, एवढ्या पायऱ्या परत एकदा चढायच्या आहेत ज्या उतरतो आहेत. अशा रीतीने या मंदिरात आम्ही आलेलो आहोत. हे मंदिर आहे बुद्धिस्ट. मस्त. हे जवळजवळ 800 ते 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. व्हिएतनाममध्ये कुठल्या देवाची नाही तर आपल्या पूर्वजांचीच पूजा केली जाते. प्रत्येक खांबावरचं नक्षीकाम खूपच सुंदर दिसत होतं आणि त्यामध्ये ड्रॅगन सुद्धा कोरलेला होता. प्रत्येक मंदिरात भरपूर धूप लावण्याची सुद्धा पद्धत इथे आहे. दर्शन घेऊन आम्ही परत आमच्या बोटीपाशी आलो. हा छोटासा ट्रेल करायला आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला आणि परत आमच्या बोटिंगला सुरुवात झाली. पुन्हा एकदा देखणे डोंगर, निवांत पाणी, एका मागोमाग एक अशा येणाऱ्या सुंदर गुहा, प्रत्येक गुहेत उजळून दिसणारी निसर्गानेच साकारलेली खडकांची शिल्प, निसर्गाची अक्षरशः उधळण. कुठेच पोचायची घाई नाही. खऱ्या अर्थाने मन निवांत झालं होतं. अथांगाचं तर इतकं निवांत झालं की तो झोपलाच. आणि मग आम्ही दुसऱ्या मंदिरापाशी पोहोचलो. इथे चांगली गोष्ट म्हणजे इथे काही पायऱ्या चढायला लागणार नव्हत्या. थेट घाटावरच मंदिर होतं. सगळी मंदिरं इथे साधारण एकसारखीच दिसतात. मंदिराच्या बाजूने सुंदर पूल तयार केला होता. एवढंच नाही तर बसण्यासाठी छान कौलारू सिटआउट सुद्धा होता. हे सगळं इतकं फोटोजेनिक होतं की प्रत्येकाने जोरदार फोटो सेशन केलं. आणि मग त्या पुलाच्या खालूनच एक गुहा होती आणि त्या गुहेतूनच आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. एका पाठोपाठ एक अशा 9 गुहा आम्ही पार केल्या. जवळजवळ 3 ते 4 तासांचं हे बोटिंग होतं, पण वेळ कसा गेला कळलं सुद्धा नाही. खरं तर निसर्गाचं जतन करायचं म्हणून त्यांनी इथे मोटर बोटी ठेवलेल्या नाहीयेत. हाताने वल्हवूनच तुम्हाला संपूर्ण हे फिरावं लागतं. आणि ज्या वल्हवत आहेत त्यांची वय पण भरपूर आहेत, पण काय स्टॅमिना आहे त्यांचा. पण त्यांनी ना हे 2 ठेवलेत इथे वल्हवण्यासाठी, म्हणजे व्हॉलंटरीली तुम्ही करू शकता. मी तुम्हाला सजेस्ट करेन की जितकं शक्य ना तितकं तुम्ही पण करा. कारण मान्य आपण पैसे देतोय आणि या सगळ्या गोष्टी, पण शेवटी माणूस आहे ना तो, आणि मोटर नाही आहे ती, त्यात दमणारच म्हणून. आणि आपल्याला पण मजा येते, तेवढंच आपलं खाल्लेलं जिरतं सुद्धा. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर आलात इथे तर नक्कीच, म्हणजे आपल्याला त्यांच्या एवढं सलग 3-3 तास वल्हवणं शक्य होत नाही, पण जितकं जमेल तितकं 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही वल्हवा. तर फायनली निन्बिन मधलं बोटिंग झालेलं आहे. जवळजवळ 4 तासाचं बोटिंग होतं. आणि परत मी म्हणजे शब्दात नाही मांडू शकत. परत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. निन्बिनला 2 ठिकाणी बोटिंग होतं. एक आहे ट्रँग ॲन जिथे आम्ही बोटिंग केलं, आणि दुसरं आहे टॅमकॉक. तर तुम्ही कधीही ट्रँग ॲनला या. त्याचं कारण असं आहे, टॅमकॉकचं जे बोटिंग आहे ते फक्त 1.5 तासाचं आहे, आणि ट्रँग ॲनला जे आहे ते 3 तासाचं ते 4 तासाचं बोटिंग आहे. आणि टॅमकॉकला ना सगळे जे डे ट्रिपवाली टुरिस्ट आहेत ते खूप येतात, कारण 1.5 तासाचं बोटिंग असल्यामुळे 1 डे ट्रिप हनोईवरनं येतात आणि परत जातात. त्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी असते. तो जास्त पॉप्युलर ट्रॅक आहे, पण हा ऑफबीट आहे आणि इथे खूप जास्त गुहा आहेत. आम्ही 9 गुहांमधनं गेलो. तर बोटिंगचं कॉस्ट एकाचं आहे साधारण 800 रुपये, जे की खूप कमी आहे. म्हणजे
चौघा जणांची संपूर्ण बोट असते. 3200 रुपये 4 तासासाठी. आणि हा जो एक्सपिरियन्स होता 5000 रुपये सुद्धा कमी पडतील अशा लेवलचा एक्सपिरियन्स होता. प्लीज जे बोट चालवतात त्यांना नक्की टिप द्या, कारण खूप जास्त कष्ट घेतात ते, कंटिन्युअसली बोटिंग करत असतात. आणि हा 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 काय म्हणजे ना, काही काही गोष्टी येतात दरवेळेसच मी असं म्हणतो की नाही का हा अनुभव मी कधीच विसरणार नाही, कारण दरवेळेस असा जो अनुभव मिळतो त्याच्यापेक्षा बेटर पुढचा अनुभव असतो. पण नक्की सजेस्ट करीन की जर व्हिएतनाम ट्रिप केली तर निनबिन अजिबात मिस करू नका. म्हणजे शब्दांच्या पलीकडचा अनुभव आहे. आणि आता 3-4 तास बोटिंग झाल्यानंतर भुका लागल्यात आणि निनबिनमध्ये काही व्हेजिटेरियन आहेत का आम्ही बघत होतो आणि ते खूप इंटरेस्टिंग कॅफे सापडले, तिथे जाणार आहोत बाईकवरनं. रात्री आम्ही निनबिन मधल्या बुद्धा बेली या व्हिगन रेस्टॉरंटमध्ये गेलो, जिथे आम्ही व्हिएतनामची खासियत हॉट पॉट ट्राय केलं, ज्यामध्ये तुमच्या टेबलावरच गॅस ठेवतात, सगळ्या भाज्या, सॅलेड, नूडल्स देतात आणि मग गरम पातेल्यात आपल्या टेबलावरच आपल्या आवडीप्रमाणे गोष्टी टाकून हॉटपॉट तयार केला जातो आणि मग बाउलमध्ये घेऊन खाल्ला जातो. व्हिएतनामला गेलात तर एकदा तरी हॉटपॉट नक्की ट्राय करा. थंडीमध्ये तर लईच भारी लागतो. तुझ्या मते सगळ्यात बेस्ट रोमॅन्टिक डेट कोणती असं जर कोणी मला विचारलं तर माझ्या मनात कधीच हाय अँड 5 स्टार रेस्टॉरंट, फॅन्सी कपडे असं काहीही येत नाही. छान सुंदर सकाळ, डोळ्यापुढे तितकाच सुंदर निसर्ग, निवांतपणा, हातात कडक चहाचा कप, पारोशा कळकट्ट अवस्थेत घरातल्या कपड्यात मनसोक्त गप्पा, ही आमच्या दोघांसाठीची सगळ्यात आयडियल डेट, जी बऱ्याच वेळा अशीच न ठरवताच होते. रेडीमिक्सचा चहा आहे, पण हा चहा जगातला सुरेख चहा वाटतोय मला, कारण समोर ते दिसतंय. इथे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता, ज्यामध्ये ऑमलेट आणि पाव होता आणि कॉफी जी लईच भारी होती. हा पाव येतो तर बघून भीती वाटते हा पाव कसा असेल, पण हा खूपच खुसखुशीत आहे. आवाज बघायचा तर याला ते बान म्हणतात. याच्यात भाज्या घालून पण देतात, ते आता हानोईत आपण ट्राय करू शकतो. आणि अतिशय ब्लँड, म्हणजे मीठ नाही मसाला नाही असं असतं. म्हणजे इथे खाल्ल्यावरती त्वचा वगैरे एकदम तुकतुकीत होईल. ब्रेकफास्ट नंतर लगेच बाईक काढून आम्ही गेलो निनबिन मधला दुसरा महत्वाचा स्पॉट, मुआ केव्स. त्याचं प्रत्येकी तिकीट होतं साधारण 350 रुपये. मुआ केव्स म्हणजे 500 पायऱ्या चढाव्या लागतात आणि वर गेल्यावर पागोडा आणि ड्रॅगनचं शिल्प आहे. वरून निनबिनचा व्ह्यू सुद्धा दिसतो. पण ज्यांना चढायचं नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी खाली आहेत. मुआ केव्सला प्रवेश केल्यावर एकतर खूप सारे मस्त कॅफे आहेत, त्याच्या बाजूला खूप मोठी कमळांची बाग आहे आणि जिथे जाण्यासाठी त्यांनी लाकडी पूल तयार केले. हे लाकडी पूल फारच कमाल आहेत. एकतर ते एकमेकांना जोडले गेलेत. सीझन नसल्यामुळे तिथे इतकी कमळं नव्हती, पण तिथून सुद्धा सगळ्या डोंगरांचा फारच सुंदर व्ह्यू दिसत होता. खरं सांगू का, म्हणजे कुंफू पांडा चित्रपटातल्या लोकेशनवर मी आलोय असं मला वाटतंय. इतकं भारी लोकेशन आहे. जुनी पवनचक्की असते तशी चक्र सुद्धा होती. बसायला त्यांनी बऱ्याच ठिकाणी छान जागा तयार केल्यात. फक्त लाकडी पुलांवरून चालायला सुद्धा खूप मजा येते. खरं तर संपूर्ण दिवस घालवण्यासाठी सुद्धा ही जागा परफेक्ट आहे. तिथून वर जाण्यासाठीच्या पायऱ्या आणि पागोडा दिसत होता. वरती पागोड्यावर जाण्यासाठी 500 ते 600 पायऱ्या होत्या. खूपच चालून झालं होतं दिवसभरात, त्यामुळे एवढं चढून जायची फारशी इच्छाच नव्हती. तरी पण तर फायनली राहत नाहीये, त्यामुळे आम्ही वरती जाऊन येतोय. असं वाटलं की जाऊ दे, होऊ दे खर्च, नाही का. बकरीचे फॉरेनर्स फोटो काढतात. पायऱ्या चढून गेल्यावर पागोडा दिसला, डोंगरामध्ये कोरलेला ड्रॅगन सुद्धा दिसला आणि पसरलेले डोंगर सुद्धा सुंदर दिसत होते. खरं सांगायचं तर अगदी प्रामाणिक मत सांगतो तुम्हाला, फार काही ग्रेट नाही वरती. थोडक्यात हा जो व्ह्यू वरनं जो दिसतो तो सगळीकडनंच इथनं दिसतो, म्हणजे खालनाही तसाच व्ह्यू दिसतो. म्हणजे असं काही नाही की वरतीला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. त्यामुळे जर कॅलरीज बंद करायच्या असतील, म्हणजे गिल्ट आला असेल, फार गोड वगैरे खाल्लंय ट्रिपला, बाहेरचंच खातोय,
पण बर्न करायचं असेल तर येऊ शकता, अदरवाईज काही व्ह्यूसाठी येणार असाल तर नाही आलात तरी चालेल बरं का, काही फार मिस नाही करणार. पण ठीक आहे, आता काय आपल्याला असं थोडा फोमो क्रिएट होतो ना की अरे सगळेच चालले, आपणही जायला पाहिजे नाहीतर मिस करेल, तसा थोडासा फोमो मला झाला. हा, आणि आता मध्यात आल्यावरती 2 वाटा, एक पगोडाच्या बाजूने जाते आणि एक इथे ड्रॅगनच्या बाजूने. तर आता ड्रॅगन जवळ गेल्यावर काय दिसतच नाही, कारण ड्रॅगन पाशीच तुम्ही पोहोचता, आणि लांब गेल्यावर ड्रॅगन काय फार ग्रेट दिसत नाही असं माझं मत आहे. हा, पण ओव्हरऑल माहोल मस्त आहे. मी निन्बिनच्या प्रेमात पडलोय. म्हणजे जर तुम्ही भारतातनं फक्त 4 दिवसांसाठी इथे आलात आणि व्हिएतनामला बाकी काही न बघता फक्त निन्बिन बघून जरी गेलात तरी तुमची ट्रिप वर्थ आहे. इतकं सुंदर हे ठिकाण आहे. म्हणजे या पर्वतरांगा असतील, ही नदी, बोटिंग, म्हणजे इतकं छान कल्चर आहे इथलं आणि लोक सुद्धा इथली. आणि राहिलात तर इथे नक्की राहा. हे ठिकाण झायोन बंगलोज, लेकसाईड बंगलोज, त्याची लिंक मी दिली असेल. 100 नाही 1000% रेकमेंड करीन. म्हणजे इतकं सुंदर ठिकाण आहे हे. आणि खरं तर निन्बिन बऱ्यापैकी गजबजलेला भाग सुद्धा आहे टॅमकॉकच्या बाजूला. तिथे खूप सारे कॅफेज वगैरे आहेत, खूप हॅपनिंग, टिपिकल गोव्यासारखं. पण हा जो भाग आहे हा कम्प्लिटली कट ऑफ म्हणतो ना आपण, तसा हा एरिया आहे. पूर्णपणे शांत, निवांतपणा. डायरेक्ट हे असे कॉटेजेस की समोर संपूर्ण नदी. म्हणजे 2 दिवस काही जरी नाही केलं, म्हणजे पहिल्या आलेल्या दिवशी आम्ही काही नाही केलं, नुसते निवांत इथे या भागामध्ये फिरत होतो, नुसते बघत होतो शांत या नदीकडे, डोंगरांकडे. इतकं सुंदर आहे हे, नक्की मी रेकमेंड करीन. आणि आता आम्ही इथून हनोईलाच चाललो, त्यामुळे हे सगळं मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये नक्की दाखवीन. व्हिएतनामचा वेगळा मी जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन यावा असं मला वाटत असेल तर मला नक्की सांगा. हक्काच्या ट्रॅव्हल गाडी आपल्या सिरीजमध्ये नक्कीच मी व्हिएतनामचा भाग विशेष घेऊन येईन. आता परत निघायचंय. जाण्याच्या आधी मला असं वाटलं की परत एकदा डोळ्यात साठवून घेतो आणि निघतो. कायम लक्षात राहील, कायम स्मरणात राहील असं हे निन्बिन आहे. सुरेख. परत भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हॅपी जर्नी.